नमस्ते भारत. तुम्ही नेहमी ऐकलं असेलच की प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा पावलाने होते. पण स्टार्टअपच्या जगामध्ये सगळ्यात गरजेचं आहे की ते पाऊल योग्य दिशेला उचललं जाणं. ती दिशा कोणत्याही नकाशात मिळत नाही. ती दिशा मिळते फाउंडरच्या मेंदूत लपलेल्या एका आयडियाने. त्याला रस्ता दाखवतो एक चांगला मेंटॉर आणि इन्व्हेस्टर. त्याची चलती ठरते योग्य वेळी योग्य फंडिंग मिळाल्याने. आणि हे सगळं जेव्हा एकाच जागी मिळतं तेव्हा बनतो भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच आयडिया बाज. आयडिया तुमची, पैसे आमचे. तुमच्या टाळ्या अशाच वाजत राहायला हव्यात आपल्या इन्व्हेस्टिंग टायटन्स साठी. लिबर्टी शूजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनुपम बन्सल, यंग इंडियाचे आवडते अर्जुन वैद्य, भारतातील स्लिप टेकची पायनियर प्रियंका सलॉट, विजनरी फिचरीज मल्टीडिसिप्लिनरी एंटरप्रेन्योर जिमी मिस्त्री, VC from Washington DC संदेश शारदा, मित्रांनो, आयडियाबाजच्या या मंचाचं एक तत्व आहे की प्रत्येकाला योग्य व समान संधी मिळायला हवी. म्हणूनच आम्ही विचार केला की या मंचावर फक्त रनिंग स्टार्टअप्स किंवा बिझनेस नव्हे तर मग नवीन आयडियाज पण येऊ शकतात, जे अजून कदाचित मोठं काम करू शकले नाहीत, फक्त आयडियाच्या पायरीवर आहेत. आमच्या याच विचारात साथ द्यायला येत आहेत आमचे पहिले आयडिया बाज. नोकरीनं आयुष्य स्थिर होतं, पण जिथे मन लागत नाही ना ती गोष्ट करणं खूप अवघड होऊन जातं. लहानपणापासूनच बघत आलोय की आई मी शाळेत जात असताना जेवण बनवून द्यायची. आता ऑफिसला जातोय तेव्हाही जेवण बनवून देते. या स्त्रिया ज्या असतात ना त्या नेहमीच पुरुषांच्या बरोबरीने उभ्या असतात, पण त्यांना साथ देणारं कोणी नसतं. मग मी विचार केला की माझं जे पहिलं स्टार्टअप असेल ना ते स्त्रियांसाठी असेल. कोणतीच आयडिया छोटी नसते. छोटी असते ना ती हिम्मत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सौरव, सुदीप आणि गजानन यांचं. सौरव, सुदीप आणि गजानन, Yes. आमच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू. तुम्ही आयडियाच्या मंचावर आहात. तुम्ही यापूर्वी कधी पिच केलेलं आहे? नाही, हे नाही. पहिल्यांदाच आहे. काही हरकत नाही. गुड लक. थँक्यू. हॅलो टायटन्स, मी माझं पिच देण्याआधी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो. हे सगळेजण इकडे तिकडे बघा रे. ऑडियन्स, तुम्ही पण जरा इकडे तिकडे बघा ना. कारण मी आता ज्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे ना, जसा हा विषय काढला जातो ना सगळेजण आधी इकडे तिकडेच बघतात, नाहीतर टीव्हीचा चॅनल सरळ बदलतात किंवा मग घराच्या बाहेर जाण्याची कारणं शोधतात. हो बरोबर, तर मी बोलत आहे पिरियड्स बद्दल. पिरियडचा त्रास तर त्याच्या जागी आहेच, पण दुःख या गोष्टीचं की आपण याला समजून घेण्याच्या जागी विसरण्याचा नियम बनवला. टायटन्स, असं म्हटलं जातं मर्द को कभी दर्द नहीं होता. पण जेव्हा एखाद्या पुरुषाची आवडती स्त्री या दुःखातून जात असते ना तेव्हा त्याला सुद्धा तेवढंच दर्द होतं. टायटन्स, माझं नाव आहे सौरव पर्वत आणि एका रात्रीने माझा पूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला. एका रात्री माझ्या गर्लफ्रेंडला पिरियड्सचा खूप जास्त त्रास होत होता, जे बघून मला सुद्धा त्रास झाला. मी जवळच बसलो होतो, मला काहीच करता येत नव्हतं. ती पूर्ण रात्र तळमळत होती. दुसऱ्या दिवशी आम्ही चर्चा करत होतो की बाजारात जे जे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत ते पोर्टेबल पण नाहीयेत आणि बाहेर घालून जाण्याचे योग्य पण नाहीयेत. मग मी विचार केला की या प्रश्नावर उत्तर पाहिजेच पाहिजे आणि मी ठरलो एक एम्बेडेड इंजिनियर. मग माझ्या डिग्रीचा उपयोग कधी होणार? मग मी सुरू केलं. माझ्या हाताने बनवला पहिला प्रोटोटाइप तिच्यासाठी. दिसायला ठीकठाक होता, थोडासा DIY होता, पण काम करत होता. तर तेव्हापासून आजपर्यंत नाही कुठली फॅक्टरी आहे, नाही एखादा ऑफिस आहे, नाही कुठल्या इन्व्हेस्टरचा सपोर्ट, तरीही आम्ही बनवलं आमचं प्रोटोटाइपचं प्रोडक्ट आणि प्रोडक्शन. या प्रवासात माझ्यासोबत होती माझी टीम
आणि माझा एम्बेडेड सिस्टीमचा एक्सपिरियन्स आणि सोबत होती माझी जिद्द. तर असं बनलं राहतो, द पॉवर ऑफ रिलीफ. राहतो एक स्मार्ट लुकिंग पॅड आहे जो की वेल्वेट फॅब्रिकने बनला आहे, ज्यामुळे तो स्किन फ्रेंडली व सहज घालण्याजोगा आहे. आता येऊया त्याच्या युनिक वैशिष्ट्यांवर, जो त्याला सगळ्यांपासून वेगळं ठरवतो. राहतो मोबाईल ॲपने तुम्ही टेम्परेचर, व्हायब्रेशन, मसाज पॅटर्न्स तुमच्या फोनने तुम्ही सहज नियंत्रित करू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरी कमी आहे का? काही हरकत नाही, मॅन्युअल बटन्स आहेत ना. याचं डिझाईन साडी फ्रेंडली आहे आणि पॉवर कन्झम्पशन पण कमी आहे, फक्त 1.5 एम्पियर. त्यामुळे हे कोणत्याही पॉवर बँकने इझिली चालेल. आणि हो, हे सॉफ्टवेअर अपडेटेबल आहे. जसं तुम्ही तुमच्या मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट करता तसंच हे प्रोडक्ट आणखीन बेटर होत जाईल, कोणतेही नवीन प्रोडक्ट न घेता. बाजारात तर अनेक अवजड इम्पोर्टेड प्रोडक्ट्स तर मिळतातच, पण त्याच्या जागी एक स्मार्ट, स्वतंत्र, भारतासाठी भारताने तयार केलेलं सोल्युशन आहे. तर टायटन्स, आमचं मिशन आणि विजन एकच आहे की पिरियड्सच्या वेदनेला सहन करायचं नाही, त्याला संपवायचं आहे आणि त्याला एका फॅशनेबल ट्रेंडमध्ये बदलायचं आहे. आणि त्यासाठी आज आम्हाला हवी आहे 60 लाखची इन्व्हेस्टमेंट अगेन्स्ट कन्व्हर्टेबल स्टेक्सवर. तर टायटन्स, तुम्ही राहतोशी हात मिळवायला तयार आहात, जिथे दुःख कमी आणि प्रतिष्ठा जास्त असेल. फारच कमालीची कहाणी आहे तुमची, की कशा प्रकारे तुम्ही त्या वेदनेला समजलात आणि त्याचं सोल्युशन पण काढलं तुम्ही. मला सांगा, तुम्ही हे प्रोडक्ट बनवलं, त्याची ट्रायल पण घेतली असेल. सगळ्यात आधी कोणी ट्राय केलं हे आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती? हे जे प्रोडक्ट आहे याच्या मागे आहे छोटीशी गोड लव्ह स्टोरी. मी हे प्रोडक्ट बनवलं होतं माझ्या गर्लफ्रेंडसाठी. एक दिवस रात्री 2-2:30 वाजता मला तिचा फोन आला. मी झोपलो होतो, पूर्ण भडकली होती. तर मी विचार केला की काय गडबड झाली माझ्याकडून. मग माझ्या लक्षात आलं की याचं जे हिटिंग होतं ते इतकं जास्त वाढलं की तिच्या पोटाची स्किन जळली. ओ गॉड. पिरियडचं दुखणं एका बाजूला होतंच, त्यावर जे भाजलं त्याची जळजळ. जर अमेरिकेत हे दिलं असतंस ना तर केस झाली असती तुझ्यावर. पण तो प्रोटोटाइप होता सर. तर ते जे सगळे प्रॉब्लेम होते ते मी सगळे रिझॉल्व्ह केले, सगळं नीट केलं, सुरक्षा वाढवली, फ्यूज लावला, अनेक बदल झाले त्यानंतर. मग प्रोडक्ट स्टेबल झालं. त्यानंतर मी तिला पुन्हा टेस्ट करायला दिलं आणि त्यानंतर पण तिने टेस्ट केलं. खरं तर तिची इच्छाच नव्हती. मग मी कसं बसं मनवलं तिला आणि मग केलं तिने. त्यावेळी टेस्ट नीट झाली. त्यानंतर एक नवीन आव्हान होतं की याचं प्रोडक्शन कसं करायचं. प्रोडक्शन करायला लागणार प्रोडक्शन हाऊस, एम्प्लॉईज, त्यांची सॅलरी, इक्विपमेंट्स. माझ्याकडे पैसे नव्हते. मग मी माझं डोकं चालवलं. मी काय केलं, लोकांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली की याला कसं बनवतात. जसं की एखादा कॉलेजचा स्टुडंट झाला ज्याला पार्ट टाइम काम करायचंय, मग त्याला इक्विपमेंट्स विकत घेऊन इक्विपमेंट्स दिली. रॉ मटेरियल हवं तर रॉ मटेरियल दिलं. मग ते मला याचं जे इंटरनल पॅड आहे ते बनवून देतात. मी त्यांना पार्ट पीसच्या हिशोबाने पेमेंट करतो. त्यामुळे मला कुणालाच सॅलरी द्यायची नव्हती. तर अशा प्रकारे आम्ही या प्रोडक्टला बनवलं. 10 लाख लागणार होते, 1.5 लाखाच्या आत प्रोडक्ट बनलं. हे असतं खरं नाविन्य. जर तुम्ही रस्ता शोधायची इच्छा केली तर कुठूनही कसाही रस्ता शोधता येतो. येस. प्रियंकाजी, सर्वात प्रथम तुमच्यापासून सुरू करूया. मला येऊन एकदा प्रॉडक्ट बघायचंय. ऍक्च्युली जे मार्केटमध्ये मिळतं ते चायना प्रोडक्ट आहे. ते प्लास्टिक मध्ये येतं. ते एवढं जाड आहे, ते जर आतमध्ये घातलं तर ते बाहेरून दिसून येतं. आणि हे पूर्ण भारतातच बनलेलं आहे, याचा कोणताही पार्ट चायनाचा नाहीये. 100% भारतात बनलेलं आहे. 100% भारतात प्रोडक्शन तुम्ही केलेलं आहे. एका ऍप बद्दल पण बोलला हो हो, होता. तो पूर्ण एकदा डेमो दाखवा ना. राहतोचं एक ॲप आहे. तुम्हाला एक व्हील मिळतं, स्क्रोलिंग व्हील. त्याने तुम्ही तापमान सेट करू शकता तुमच्या हिशोबाने. 40 ते 60 डिग्रीपर्यंत तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर वळूया याच्या सर्वात युनिक वैशिष्ट्याकडे, जे राहतोला सगळ्यात वेगळं ठरवतं. ते आहे मॉम्स टच. ही एक अशी गोष्ट आहे जी तापमानाला वर नेते, खाली आणते हळूवारपणे. जसं लहानपणी आपली आई आपल्याला गरम शेक द्यायची ना, आईच्या हाताने जी केअर मिळायची ना, त्यात त्रासही व्हायचा नाही आणि वेदना पण निघून जायची आणि माहीतही पडायचं नाही. मॉम्स टच तसंच आहे. तुम्हाला वेदनाही कळणार नाहीत आणि निघूनही जातील. त्यानंतर वळूया याच्या अजून एका वैशिष्ट्याकडे, जे आहे मसाजर. मसाजर पॅटर्न मी ऑन केलं की मॅमला कळेल की आता मॅसेजर सुरू झालं. आणि हे सुपर सायलेंट आहे. तुम्हाला ऐकू सुद्धा येणार नाही की आजूबाजूला काही चाललंय. याला आम्ही प्रॉपर फ्रिक्वेन्सीने बनवलंय की तुमची जी नर्विंग सिस्टम आहे त्याच्यानुसार हे काम करेल. तुमच्या वेदनेला मेंदूपर्यंत सिग्नल पाठवूच देणार नाही. त्या हिशोबाने हे काम करतं. थँक्यू. या इकडे.
तुम्ही तुमची अपेक्षा परत एकदा सांगा. आमची अपेक्षा आहे 60 lakhs फॉर कन्व्हर्टेबल इक्विटी. टायटन्सने हे सांगा की जे 60 lakhs तुम्हाला पाहिजेत ते तुम्ही कुठे लावणार आणि कसे वापरणार आहात. लोकांना हायर करायचं आहे, इक्विपमेंट्स घ्यायचे आहेत. मास प्रोडक्शनसाठी आम्ही हे मागतोय आणि आम्ही मागतोय कन्व्हर्टेबल इक्विटी. कन्व्हर्टेबल इक्विटी मागतोय कारण आम्ही अजून याचं व्हॅल्युएशन नाही करू शकत ना, कारण सेल्स तर नाहीये. अमेझॉनवर लिस्ट होणार आहे. काय आहे किंमत आहे या बेल्टची? 1999. 2 वर्षांपासून काम चाललंय याच्यावर. फायनल प्रोडक्ट बनलंय, प्रोडक्शनही झालंय. त्यानंतर आम्ही कंपनी रजिस्ट्रेशन केलं, कारण प्रोडक्ट शिवाय कंपनी रजिस्टर करून पैसे लावण्यात काय फायदा. खूप छान खूप हो छान. अमेझिंग. बरोबर आहे. अशा फाउंडर बरोबर व्यवसाय केला ना तर तुमचा एक एक रुपया सुरक्षित आहे. मी माझ्या टायटन्सकडे जाण्यापूर्वी मार्केट डिमांड एकदा पाहून घेऊया. तुम्ही आपापले वोटिंग पॅड सुचला येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की या प्रॉडक्टची तुमच्या हिशोबाने मार्केट डिमांड किती आहे. तुमची वेळ सुरू होते आता. %85% लोकांना वाटतंय की याची खरंच गरज आहे. तर मग टायटन्स तुम्ही सांगा की तुम्ही यांच्या इनोव्हेशन बरोबर हात मिळवायला तयार आहात. मी आजच्या दिवशी तुमच्याशी हात मिळवू शकत नाही, कारण मी तुमची अपेक्षा पाहतोय. तुम्ही जर 2 लाखांमध्ये प्रोडक्ट बनवलं आहे तर 60 लाख माझ्या मते ही फारच मोठी रक्कम आहे आणि मी थोडा कन्झ्युमर सेंट्रिक प्रोडक्टमध्ये जास्त गुंतवणूक करतो. तर मी यात तुमच्याबरोबर जास्त योगदान देऊ शकणार नाही वाढ होण्याच्या प्रवासात. तर मी आता हात नाही मिळवू शकत तुमच्यासोबत. एक माझं प्रपोजल आहे. तुम्ही द स्लीप कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट वापरा. तुम्ही द स्लीप कंपनीची साधनं वापरा. मी तुम्हाला पूर्ण सेटअप देईन. मला वाटतं मासिक पाळी त्रास घालवायचा तुम्ही प्रयत्न करताय. थोडं छोटं मार्केट आहे. सेम टेक्नॉलॉजी तुम्ही 2-3 यासारख्याच पेन रिकव्हरी प्रोडक्टवर इन्व्हेस्ट करा. तुमचं जे काही R&Dचं आहे त्याची काळजी मी घेईन, त्याचं टेक केअर करेन. प्रियांकाजींनी तुम्हाला ऑफर दिली आहे की त्यांना 60 लाख रुपयांपर्यंतच थांबायचं नाहीये. त्या 60 लाख रुपये तुम्हाला आता या प्रोडक्टसाठी देणार नाहीयेत, पण हो. त्या तुम्हाला त्यांचा पूर्ण सेटअप आणि इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला तयार आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमचं R&Dचं काम बरोबर करू शकाल. चला आपण एक गोष्ट करूया. ह्यांना मी एक 10 लाख रुपये देतो. ह्या मॅन्युफॅक्चरिंग करणार आहेत हो. आणि मी 10 लाख रुपये यांच्या मार्केटिंगसाठी लावतो आणि प्रोडक्टला बाहेर सेलसाठी तयार करूया, कारण मी या तिघांना निराश होऊन इथून नाही जाऊ देणार. मी जिमेजिनच्या ऑफरवर सेम 10 लाख कन्व्हर्टेबल तुम्हाला देईन आणि तुम्ही या मल्टी युटिलिटी प्रॉडक्टला डेव्हलप करा. हा, ओके. तर मी पण फक्त तुम्हा लोकांना आधार देण्यासाठी. तुम्ही खरंच फार सुंदर प्रॉडक्ट बनवलंय आणि तुमचा जो साधेपणा आहे, हे पैसे तुमच्या साधेपणासाठी आणि प्रामाणिकपणासाठी. मी पण जिमी बरोबर 10 लाख रुपये चला, तुम्हाला एक देतो. झालं. हे done आता आहे, आपण तुम्ही या. त्यांच्याकडे जाऊ. तुम्ही पण बोला. ओके, तर जिमी बरोबर मीही 10 लाख इन्व्हेस्ट करेन. 40 लाख. अर्जुन, तू एकटा मागे राहू शकत नाहीस ब्रो. अर्जुन सर अर्जुन, प्लीज बोल उठा. काहीतरी. अर्जुन सर. अर्जुन, चला चीअर अप करा. इतक्या सहजपणे पैसे गुंतवणं शक्य असताना तर पण मी करायला तयार आहे. थँक्यू सर. तुम्हाला 50 लाख मिळत आहेत 20% कन्व्हर्टेबल नोटवर. 1 2 3 4 5 50 लाख रुपये कन्व्हर्टेबल नोटवर येत आहेत. तुम्हा Thank you, sir. थँक्यू सो मच सर. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. आय सपोर्ट यू ऑल द वे. थँक्यू. खूप छान. अमेझिंग अमेझिंग. हा प्रॉडक्ट आपण Thank ऑफलाईन you so घेऊन much. जाऊया. खूप काही करू शकतो. हो, नक्कीच. बरं, तुमची अपेक्षा किती होती? 60 लाखांची. आणि आता 50 झालेत. तुमच्या बाजूला एक फार श्रीमंत ऍक्टर उभे आहेत. त्यांच्याकडून पण 10 लाख काढा. सर प्लीज तुम्ही पण सर तुम्ही पण करा ना. मी प्लीज पण बोला इकडे सर येऊन हात तुम्ही. मिळवतो. या इकडे. अरे very अरे good झाले, करतोय. 60 लाख झाले. Very good. काय सर तुम्ही. थँक्यू सो मच सर. खूपच छान. थँक्यू सर. थँक्यू. टीम राहतो आज घेऊन जात आहेत 60 लाख रुपये कन्व्हर्टेबल नोटवर आणि आमच्या 5 दिग्गज टायटन्सची मेंटॉरशिप. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपल्या देशात अशा प्रकारचं इनोव्हेशन अशाच प्रकारे होत राहतं. चांगली मुलं होती यार. खूपच खूप चांगली. खूप छान. खरंच. इतके साधे होते, मला खरंच खूप आवडलं. काही कॉम्बिनेशन्स आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात, पण जेव्हा ती कल्पना सत्यात उतरते तेव्हा तिचे फायदे पण मोठे असतात. हाच विचार घेऊन येत आहेत आपले पुढचे आयडिया बाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिषेक, संगीता आणि अविनाशचं. आमच्या या मंचावर आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आपल्या पिचसाठी तुम्ही तयार आहात? हो सर. गुड लक. थँक्यू. नमस्कार टायटन्स. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला हे मान्य आहे की आपल्या समाजात कोणत्याही प्रकारचा भेदभाव असू नये, बरोबर. पण कळत न कळत आपण काही चांगल्या गोष्टींबरोबर नेहमी भेदभाव करतो. चांगल्या आरोग्यासाठी ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू, किशमिश, अक्रोड खाणं ही गोष्ट योग्य आहे. चांगल्या इम्युनिटीसाठी हळद, तुळस, अश्वगंधेचं सेवन करणं ही गोष्ट योग्य आहे. पण आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा या इम्युनिटी बूस्टरची आठवण येते आणि आपल्या सणांमध्ये, सेलिब्रेशनमध्ये आपण ड्रायफ्रुट्सची मजा घेतो. हे तर चुकीचं आहे ना टायटन्स? मग आता हा भेदभाव नाही तर काय आहे टायटन्स? टायटन्स, आपलं शरीर हे एका देशासारखं असतं आणि प्रत्येक देश आपल्या सैन्याचा सांभाळ आणि अपग्रेड नेहमीच करत असतो. आपली इम्युनिटी पॉवर पण तशीच असते. तिला नेहमी मेंटेन आणि अपग्रेड करावं लागतं. जर बाहेरून एखादं इन्फेक्शन आलं तर त्याच्याबरोबर लढण्यासाठी ती नेहमी तयार असायला हवी. टायटन्स, गोष्ट सरळ आहे, तुमच्या फायद्याची पण आहे, पण तरीही तुम्ही या जडीबुटीचा प्रयोग रोज करणार नाही हे तर मला माहिती आहे. म्हणून आम्ही लोकांनी या जडीबुटीला तुमच्या जीवनाचा हिस्सा बनवण्यासाठी मी संगीता, मी अभिषेक, मी अविनाश घेऊन आलो आहोत अभीज. अभीज भारतातली पहिली अशी चॉकलेट रेंज आहे जिच्या प्रत्येक बाईट मध्ये तुम्हाला मिळतायत चॉकलेटच्या गोडव्याबरोबर या जडीबुटींचे फायदे पण. तर टायटन्स, आमच्या या इम्युनिटी बूस्टिंग मिशन मध्ये आम्हाला सहकार्य करणार का? या मिशन साठी आमची आस्क आहे 50,20% इक्विटीसाठी. धन्यवाद. तू फिट आहेस. संगीताजी, चॉकलेटमध्ये जी जडीबुटी तुम्ही मिळवली आहे याने बऱ्याच लोकांचे बरेचसे प्रॉब्लेम्स नाहीसे होतील. Yes. कारण चॉकलेट बघून थांबणं आपल्या सगळ्यांसाठी शक्य नाहीये आणि जडीबुटी खायला घालणं पालकांसाठी सोपं नाहीये, फार अवघड खूपच आहे. कठीण आहे. तुम्ही तिघे एकमेकांसोबत कसे काय जोडले गेलात या मिशनसाठी? आम्ही फॅमिली मेंबर्स आहोत. हे माझे पती आहेत अविनाश आणि हा माझा मुलगा आहे अभिषेक. अच्छा, म्हणजे पूर्ण कुटुंब मिशन मध्ये एकत्र आहे. मी कधीपासून विचार करतोय की 3 फाउंडर्स आहेत तर नाव एका फाउंडरच्या नावावर काय? मुलाच्या नावानेच कंपनी बनते. ते आता मला कळलं. या आयडियाची सुरुवात कशी झाली? ऍक्च्युली मी एक हॉस्पिटल मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे आणि अनेक हॉस्पिटलशी मी कनेक्टेड पण आहे. पॅन्डेमिक मध्ये मी पण इन्फेक्ट झालो होतो. मी पण ICU मध्ये ऍडमिट होतो आणि मी तिकडे इतके मृत्यू बघितले की त्यांनी माझ्या व्यक्तिमत्वावर फार वाईट परिणाम झाला. त्यामुळे मी विचार केला की असं होता कामा नये. कारण कोणतंही इन्फेक्शन येवो किंवा एखादा आजार येवो त्यासाठी आपण तयार असायला हवं. त्यामुळे मग मी थोडासा अभ्यास केला. माझे अनेक डॉक्टर मित्र आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही बराच रिसर्च केला. ही जी 5-6 मेडिसिन्स आहेत आणि अशी 40 अजून मेडिसिन्स आहेत जी इम्युनिटी बूस्ट करतात आणि ही रोजच्या वापरात नाहीयेत. हा, सकाळी तुम्ही जर ही चॉकलेट्स 10 ग्रॅम जरी खाल्ली ना तरी पुष्कळ होईल पूर्ण दिवस तुम्हाला सिक्युअर करण्यासाठी. अविनाशजी, हे सांगा, तुम्ही यात फाउंडर आहात, यामध्ये तुम्हा तिघांचा रोल काय आहे? मी CEO आहे. मी पूर्ण प्रोडक्शन, डिस्पॅचेस, क्वालिटी हे सगळं बघते. मी ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन करतो. मग ही सेकंड इनिंग सुरू करायची आयडिया कुठून सुचली? मी आयडल बसू शकत नाही. मला काही ना काही करायचंच असतं टिल माय लास्ट ब्रेथ. सर, आयडियल नाही राहायचंय की तुम्हाला घरात नाही राहायचंय? तसं घरात राहण्याचा प्रश्नच नाही, पूर्ण घर एकत्रच घेऊन फिरतायत. हे तर 24/7. पण प्रतीक, मी एक गोष्ट तुमच्या नजरेत आणू इच्छिते एका नवीन ब्रँडसाठी जी मला इथे पॅकेजिंग आणि कन्सिस्टन्सी दिसते.
थॉट थ्रू आहे, खरंच थॉट थ्रू आहे. आणि जर टेस्टला दिलं तर याबद्दल काही बोलता एक्झॅक्टली, येईल. मला माहित होतं प्रियांकाजी पॅकेजिंग वरून टेस्टवर जातील म्हणून. आधी तुम्ही त्यांना टेस्ट करायला द्या. घ्या. टेस्टच्या आधी हे सांगा, यात साखर किती आहे? माझा पण हाच प्रश्न होता की इम्युनिटी घेता घेता साखर किती वाढणार आहे. टायटन्स, मला हे डिक्लेअर करायचं आहे की हे बिना साखरेचं नाहीये. दिस इज विथ शुगर. थँक्यू. मला यांच्या ब्रँडमध्ये काय आवडलं माहितीये? इंडियाज फर्स्ट. मला असं वाटतं की अशी एक मुवमेंट आपल्या इंडियात सुरू करण्याची गरज आहे. खूपच सुंदरपणे यांनी चॉकलेटच्या कव्हरवर इंडियाज फर्स्ट असं लिहिलंय. जडीबुटीला चॉकलेटमध्ये मिक्स करण्याचा विचार याच्या आधी कोणीच केला नव्हता तुमच्याशिवाय. म्हणून मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट पण करतो आणि कॉम्प्लिमेंट पण Thank you, करतो sir. हे केलं म्हणून. असा प्रत्येक ब्रँड जो इंडियाला पुढे नेतो त्याच्याबद्दल एक इमोशनल लाइकिंग आपल्यात लगेच निर्माण होते. थँक्यू. तुम्ही यामध्ये कोणतेही पेटंट किंवा काही फाईल केलेलं ते आहे? प्रोसेसमध्ये आहे. ओ व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. तर आता याच्यावर शेफ कॅप आहे. तर तुम्ही ऍक्च्युली शेफ आहात का? माझी बायको शेफ आहे. हा, गुड. आणि त्या पण या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व आम्ही त्यांना गुंतवतोय हळूहळू. आणि त्या इथे आल्यात तुमच्यासोबत. अहो, मग त्यांना बोलवा ना, टीम मध्ये आताच इन्व्हॉल्व करा. मग सायलीजी, आपण यांच्या टीमला कधीपासून जॉईन करणार आहात? आता तर काम सुरू तुम्ही झालंय. यांना पारखताय की हे तुम्हाला पारखतायत? दोघे दोघे एकमेकांना. एकमेकांना पारखतायत. म्हणजे गोष्ट जुळली तर मग टीम मध्ये सामील होतील. या तुमची फेवरेट टेस्ट कोणती आहे यामध्ये? हळद. सर, तुम्ही कोणतं टेस्ट केलं? हळद. हे अगदी छान आहे. साखरेचं प्रमाण जरा जास्त वाटलं, पण अन्यथा लुक, फील आणि प्रोडक्टचं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याने हे दिसतंय की यामध्ये हळद आहे. तर हे व्हाईट चॉकलेट आहे. हो. म्हणजे दूध हळदीवालं तेच. दूध हो हळदीवालं हो असेल. तीच कन्सेप्ट आम्ही सर, चॉकलेट या मध्ये आणली. गुलकंदामध्ये चॉकलेटची टेस्ट जास्त येते, गुलकंदाची कमी येते. सर, हा ड्राईड गुलकंद आहे. त्यात तुळशीचा पण थोडासा अंश आहे. त्यामुळे त्याचा जो वास आहे तो थोडा कमी आहे, पण त्याची एफिकसी 100% आहे. गुलकंद फ्लेवरचं चॉकलेट आहे. चॉकलेट फ्लेवरचं गुलकंद असतं तर गुलकंदची टेस्ट जास्त असते. तुम्ही हे इंडस्ट्रियल क्वालिटी चॉकलेट मॉर्बिड यूज करता? सध्या आम्ही हे जे कंपाऊंड आहे ते कुठून तरी एक ब्रँड आहे त्यांच्याकडून घेत आहोत. मला वाटतं साखरेचं प्रमाण आज जर का तुम्ही पाहिलं की कन्झ्युमर्स जास्तीत जास्त शुगर फ्री, कमी साखरेकडे वळत आहेत, तर मला वाटतं की ती एक गोष्ट तुम्ही विचारात घ्यायला हवी. हो, नक्कीच. ठीक आहे, तर बिझनेस या गोष्टी मी आता टायटन्सवर सोडतो. येस, थँक्यू. येस. तुम्ही 2022 मध्ये चालू केलं आहे, तर 3 वर्ष झालेली आहेत. आता तुमच्या व्यवसायाचं काय प्रमाण आहे आणि तुमचा व्यवसाय कसा वाढतोय? आम्ही सध्या एक सिंगल काउंटर सेल करतो. तुमचं स्वतःचं स्टोअर आहे हा, स्वतःचं स्टोअर आहे. आणि हे स्टोअर कुठे आहे? नाशिक. नाशिकली. ओके. सरप्राइझिंगली लोकांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलंय. आमचा रिपीट रेशो जवळजवळ 60% आहे. आणि हा किती महिन्यानंतर रिपीट होतोय? 60%? 10-15 दिवसात येऊन घेऊन जातात. आणि आमची कपॅसिटी पण तशी कमी आहे, त्यामुळे आम्ही बरेचदा आउट ऑफ स्टॉक असतो. तुमची कॅपॅसिटी का बरं कमी आहे? सॉरी. गो अहेड. हँड मोल्डिंग युनिट आहे आमचं. हो. आणि आता स्केलअपसाठी आम्ही मेकनायझेशन कडे जातो आहोत. हँडमेड चॉकलेटचं एक फार मोठं मार्केट आहे. तर ह्याचा तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये अजून मॅनपॉवर लावून प्रोग्रेसिव्ह करू शकता प्रोडक्शन. आणि त्याच्यावर तुम्ही एक हँडमेड चॉकलेट ठेवून द्या. तर मला असं वाटतं की हँडमेड गोष्टींना बराच प्रिफरन्स मिळतो संपूर्ण जगभरात. आजच्या काळात लक्झरी सेगमेंटमध्ये लोक त्यांना खूप प्रिफर करतात मशीन मेडच्या ऐवजी. आता सेल किती होतोय? महिन्याचा सेल, वर्षाचा सेल, काय होतोय आता? महिन्याचा सेल 2 लाखाच्या आसपास आहे. तो एका दुकानातून. एकच दुकान आहे आता आमचं. आणि तुम्ही ऑनलाईन ह्या प्रॉडक्टला घेऊन जाण्याचा विचार अद्याप केला नाहीये? 2 महिन्यापूर्वीच आमची वेबसाईट लॉन्च केली आहे. ओके. आणि आम्ही रजिस्टरिंगच्या प्रोसेसमध्ये आहोत. Amazon, Blinkit आणि त्या सगळ्या प्रोसेस आमच्या तर सुरू आहेत. सायलीजी, तुम्ही बिझनेस जॉईन केल्यानंतर हे सगळं होणार? Yes. मग तुम्ही जॉईन करताय ना? जे इंग्रेडियंट्स तुम्ही इथे सादर केले आहेत, प्रत्येक इंग्रेडियंटचं एक वैशिष्ट्य असतं. बरोबर. तुमच्या पॅकेजिंगवर मला हे दिसलं नाही की ऍक्च्युली प्रत्येक इंग्रेडियंटचं यूज केस काय आहे. सर, ते सर, मागे- त्याच्या त्याच्या पाठीमागे मागे. लिहिलंय सर, लिहिलंय. पण फायनली कस्टमर हेच बघणार आहे, हो ना? ते जे म्हणतात ते अगदीच बरोबर आहे.
हे जे आहे ते मी बाजारात विकत घ्यायला गेलो किंवा तुमच्या दुकानात आलो नाशिकला, तर हे मला कितीला पडेल? 120 रुपये MRP आहे सर. बरं, आणि जे नॉर्मल चॉकलेट असतं बाजारातले इतर चॉकलेट्स ते कितीला मिळतात? मला वाटतं 50 रुपयाला मिळत असेल. तुमची किंमत एवढी जास्त काय? यात आम्ही 40% डार्क चॉकलेट वापरतो, त्यामुळे त्याची कॉस्ट आहे ती वाढते याच्यावर यात. तसं लिहिलं नाहीये डार्क चॉकलेट. म्हणजे तसं लिहिणं गरजेचं आहे ना पॅकेटवर. डार्क चॉकलेटची डिमांड मार्केटमध्ये वाढतच चालली आहे. वाढत चालली आहे. येस. नाशिकमध्ये तर चांगलं चाललंय. चला मार्केट डिमांड पाहूया. चला मार्केट डिमांड पाहूया सर. आमच्याकडे इकडे ऑडियन्स आहे आणि ते त्यांच्या हिशोबाने मार्केट डिमांड सांगतील तुम्हाला, आणि आम्हाला सांगा तुमच्या हिशोबाने या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती आहे. तुमची वेळ सुरू होते आता. तुम्ही तुमची अपेक्षा पुन्हा एकदा सांगा, मग आपण हँडचेकसाठी विचार करूया. 50 lakhs फॉर 20% इक्विटी. बोला टायटन्स, तुम्ही या आयुर्वेदिक ब्रँड बरोबर हात मिळवायला तयार आहात? तुमचं जे स्केल आहे ते खूप अर्ली आहे माझ्यासाठी, आणि हे अजून किती प्रमाणात वाढू शकतं ह्यात अजून मी एक्सपर्टीज नाही आहे, त्यामुळे आज मी तुमच्याबरोबर इन्व्हेस्ट नाही करू शकणार. ओके, थँक्यू. पण मी तुम्हाला माझ्या शुभेच्छा देते, आणि तुम्हाला इथून कोणतीही मदत हवी असेल, सगळे टायटन्स तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी तयार असतील. थँक्यू प्रियांका. जिमी, आपण? कॉन्सेप्च्युअली मला हे खूपच आवडलंय, पण Thank जर you. साखरेचा आणि त्या इतर 2 गोष्टींचा जर त्यांनी विचार केला तर येस सर. ॲज अ क्लायंट म्हणून मी कन्झम्पशन करायला नक्कीच तयार आहे. थँक्यू. ओके. थँक्यू. संदेशजी, तुम्ही? मला तो जो कस्टमर माइंड बॅरियर जो आहे की या प्रॉडक्टसाठी मोठ्या प्रमाणावर लागणारी अनुकूलता मला बॅरियर वाटते. जर तुम्ही थोडं याला रिवर्क केलं, जिमीजींच्या ज्या काही आयडियाज आहेत जर त्या तुम्ही अंमलात आणल्या, तर पुढच्या वर्षी आपण याच मंचावर भेटूया. पण सर. आज मी तुमच्यासोबत हात नाही मिळवू शकणार. ठीक आहे. खूपच छान. अर्जुन, तुमचं काय म्हणणं आहे? जसं संदेशजी म्हणाले, होपफुली पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा एका नव्या रूपात नव्या प्रॉडक्ट बरोबर सायलीजीन सोबत याल आणि पिच कराल, तेव्हा आम्ही कदाचित इंटरेस्टेड असू, पण आज मी हात मिळवू शकत नाही. ओके, थँक्यू. डेफिनेटली हेल्थ बेनिफिट्समध्ये साखरेचं प्रमाण जेव्हा कमी कराल आणि त्याचं पॅकेजिंग सिंगल पीस यूज केस सिनारिओ कराल, पुढच्या वेळी भेटू तर डेफिनेटली तुमचं प्रोडक्ट अजून बहरलेलं असेल. हँडमेड चॉकलेट्स असतील, सिंगल पीस असतील, आणि त्याचा तुम्हाला फायदाही होईल. तर त्यावेळी आम्ही याला इव्हॅल्युएट जास्त चांगला करू शकतो. आता मी तुमच्या बरोबर हात नाही मिळवू शकणार. थँक्यू. थँक्यू. आमची इच्छा आहे की तुमचं हे स्वप्न फार मोठं व्हावं, तुमची ही आयडिया फार मोठा उद्योग बनव, आणि तुम्ही त्याचबरोबर आमच्या या मंचावर परत यावं, काही मोठ्या आकड्यांसह, काही यूज केसेससह. तर तेव्हा कदाचित आमचे टायटन्स तुमच्याशी हात मिळवतील. थँक्यू अभिषेक. थँक्यू. आपल्या देशामध्ये आपल्याला वर्ल्ड कप पण पाहिजे आणि ऑलिम्पिक्समध्ये मेडल्स पण पाहिजेत, पण याच्यासाठी खेळाडूंना जी मेहनत करावी लागते, ट्रेनिंग लागते, ज्या काही वेदना होतात, ते कोणीच पाहत नाही. पण आपले पुढचे आयडियाबाज आहेत, त्यांनी त्या वेदना पाहिल्यात पण, आणि ठरवलं की आता ते खेळाडूंना वेदनेपासून मुक्ती देतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विक्रम आणि मुनीशचं. विक्रम आणि मुनीश, तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत आहे या मंचावर. थँक्यू व्हेरी मच. आय कॅन सी की तुम्ही दोघे खूप फिट आहात. थँक्यू व्हेरी मच. खूपच. सेम कॅन बी सेड अबाउट यू. थँक्यू. तुम्ही पण फिट आहात. थँक्यू. तुम्ही याची सुरुवात कुठून केली ते पण आपण जाणून घेऊया तुमच्याकडून. पण आधी सांगा की तुम्ही दोघे को फाउंडर आहात. हो. मग काय रिलेशन आहे तुमची? मैत्री, को फाउंडर, हा प्रवास कसा सुरू झाला? हे नाते मैत्रीमध्ये आणि मग बिझनेस पार्टनरशिप मध्ये बदलले. आणि काय नातं आहे तुमच्यात? ऍक्च्युली माझ्या मेहुणीचा हा नवरा आहे, तर ते एक आमच्यात नातं आहे. आणि म्हणजे तुम्ही दोघे साडू आहात. आणि किती वर्षांपासून करताय तुम्ही हा व्यवसाय? आम्ही आमची ही कंपनी 2023 मिड मध्ये सुरू केली आणि 24 एप्रिलच्या जवळपास आमचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आले. गुड लक. थँक्यू सर. टायटन्स, फिटनेसच्या बाबतीत मला एक म्हण आठवते, चांगला फिटनेस म्हणजे दुसऱ्या कोणापेक्षा फिट असणं नाही. हे खरं तर तुम्ही कालच्यापेक्षा आज जास्त फिट असणं याबद्दल आहे.
एका चांगल्या फिटनेससाठी आपण काय काय नाही करत. महाग शूज, खूप सारे प्रोटीन शेक जे घरी पडलेले आहेत आणि जिम मेंबरशिप, राईट? पण एक अशी गोष्ट आहे ती फारच महत्वाची आहे आणि तिच्यावर आपण लक्षच देत नाही, आणि ते म्हणजे रिकव्हरी व रिलीफ. तुम्ही बॉक्सिंग पाहिलं असेल ना? बॉक्सिंगच्या 2 राऊंडच्या मध्ये एक गॅप असतो. असं समजा की उद्या जर तो गॅप राहिला नाही तर जो बॉक्सर आहे तो पंच खाण्याच्या आधी झोपून जाईल. रिकव्हरी अगदी तशीच आहे. ती तुम्हाला मदत करते की तुम्ही परत येऊ शकाल आणि आपलं बेस्ट देऊ शकाल. तर टायटन्स, मी विक्रम आणि हा माझा को फाउंडर मुनीश, आणि आम्ही दोघं फिटनेस व खेळाच्या बाबतीत अगदी वेडे आहोत. आणि आम्ही तुमच्यासाठी आणलंय अप युअर फिट, जो भारताचा पहिला स्पोर्ट्स आणि फिटनेस रिकव्हरी आणि रिलीफ ब्रँड आहे, जो विशेष करून स्पोर्ट्स कम्युनिटी आणि खेळाडूंबरोबर बनवला गेला आहे. टायटन्स अप युअर फिट मध्ये आमचं एकच ध्येय आहे, तुमच्या फिटनेसच्या जर्नीमध्ये येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला आम्ही मुळापासून काढू पाहतोय. त्यामुळेच आमचे प्रोडक्ट्स नॅचरल इन्ग्रेडियंट बेस्ड प्रोडक्ट आहेत, टॉपिकल आहेत, फारच परिणामकारक आहेत. तुम्ही खेळताय आणि खेळताना थोडीशी वेदना झाली तर तुम्ही थांबू नका, कारण अप युअर फिटचा क्रायो स्प्रे तुम्हाला ताबडतोब वेदनामुक्त करेल आणि म्हणेल गेट बॅक इन टू युअर गेम. तुम्ही खेळलात, एक्सरसाइज केलीत आणि आता तुमची कूलडाऊन व्हायची वेळ आलेली आहे, तर तुमच्या स्नायूंना सांगा थांबू नका, कारण अप युअर फिटचं क्रायोजेल, ज्याच्यामध्ये मेंथॉल आणि हळदीचे फायदे आहेत, तुम्हाला कूल डाऊन करण्यात खूप मदत करेल. काल एक्सरसाइजची मर्यादा जास्त झाली, आज तुमचे स्नायू झोपलेले आहेत आणि तुम्ही कन्फ्युज्ड आहात की मी एक्सरसाइज करू की नको करू. थांबू नका, कारण अप युअर फिटचा थर्मोजेल आपल्या सोबत गंधपुराचा फायदा घेऊन आलेला आहे. तो तुमच्या वेदनेला दूर करून आज सुद्धा तोच व्यायाम करायला लावेल जसा तुम्ही काल केला होता. तर टायटन्स, इतक्या साऱ्या गोष्टी तर बोललो प्रोडक्ट बद्दल, पण तुम्ही विचार करत असाल की प्रोडक्ट्स आहेत कुठे? ते काय आहे ना, आमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आमच्या ब्रँड अँबॅसेडर शिवाय कुठे जात नाहीत. आणि आमचे ब्रँड अँबॅसेडर अशी आसामी आहे ज्यांना तुम्ही ओळखता त्यांच्या अप्रतिम फिल्डिंगसाठी, त्यांच्या अमेझिंग कॅचेससाठी, आणि तो एनजी भाईचा वर्ल्ड कप वाला रनआउट तर तुम्हाला माहीतच असेल. तर अधिक वेळ न घालवता आम्ही सादर करू इच्छितो अप युअर फिटचे प्रोडक्ट्स आणि त्यांचे ब्रँड अँबॅसेडर. I was just about to say, मेरा नाम Jonty, but I guess everybody already has the information. As a cricket player, I was renowned for taking some very difficult catches. But I tell you what, Titans, today, with these founders, with our products, their pitch is going to be a very easy catch for you. So, Cello, let's go. The ball is now in your court. Welcome. Jonty, welcome. Welcome to the show. How did you get associated with the brand? I was playing in the International Masters Cricket T20 tournament, and my hamstrings, my calves were taking a bit of strain. So the timing was perfect when I met these two gentlemen and they were showing me the products. I then got to use it firsthand. Because it was a great story. I've always been a big fan of made in India, especially when it's science backing up, real quality products. And so, interesting enough, we have a 15-year-old son who's just had a knee operation, and he is utilizing the products too. So from that perspective, as a family, we were all in all together. So Titans, we already have a use case here. As you said, backed by science, this category is very functional category. What is the significance of integrating Ayurvedas? एक मिनिट प्रियंकाजी, तुमचा प्रश्न आणि या बिझनेसच्या गोष्टी आपण पुढे करणारच आहोत. बट बिकॉज जॉन्टी इज हियर, आय एम नॉट एबल टू स्टॉप माय सेल्फ बिकॉज हिज that iconic run out is known to the whole world. Are we gonna see it? Yeah, can we see it? Here, can we see it? Yeah.
प्रेशर आता माझ्यावर आहे. ओ. नाव जॉन्टी यू ट्राय. ओके जॉन्टी, तुम्हीच करा आता. इंजमामला अगदी असंच रनआउट केलं होतं वर्ल्ड कप मध्ये. थँक यू व्हेरी मच फॉर डुईंग दिस विथ अस अँड बिंग हिअर ऑन द स्टेज. Thank you. Bye. See you later. Thank you. थँक्यू थँक्यू Thank you थँक्यू very व्हेरी much. मच. चला आता बिझनेसच्या गोष्टी सुरू करूया. आम्ही प्रोडक्ट्स पाहू शकतो का? येस. थँक्यू. सर तुमचं कलरिंग खूप छान दिसतंय आणि पॅकेजिंग पण छान आहे. थँक्यू. गुड जॉब. दिस इज गुड. आय थिंक प्रॉडक्ट मी पाहणारच आहे, पण माझा एक प्रश्न आहे. जर तुम्हाला एका ओळीमध्ये तुमची प्रस्तावना काय आहे, ते शास्त्र आहे की आयुर्वेद आहे, आणि आयुर्वेदाचं काय महत्व आहे तुमच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये, ते मला समजून घ्यायचंय. आमचं एक प्रेपोजिशन आहे जे आम्ही आमच्या पिच मध्ये सांगितलं. ज्या लोकांना थांबायचं नाहीये, ज्यांना एक सक्रिय आयुष्य जगायचं आहे, आणि त्यासाठी आम्ही फक्त आयुर्वेद नाही तर त्यासोबत जे योग्य मिश्रण आहेत, जे आपल्या भारतीय त्वचा आणि भारतीय गरजेनुसार प्रोडक्ट आहेत, ते आम्ही डेव्हलप केलेले आहेत. तर आयुर्वेदाचा जो भाग आहे त्यावर आम्ही जास्त जोर देतोय. बाकीचे जे सर्फॅक्टन्स आहेत, ह्युमॅक्टन्ट्स आहेत, या सगळ्यांना घेऊन आम्ही भारतासाठी मेक इन इंडियाची प्रस्तावना घेऊन आलोय. हे जे स्पोर्ट्सच्या बाजारात तुम्ही स्पोर्ट्स रिकव्हरी आणि परफॉर्मन्सचे प्रोडक्ट्स बनवताय, त्याच्या मार्केटची साईज काय आहे? डिकॅथलॉन जी फार मोठी स्पोर्ट्स रिटेल चेन आहे, त्यांनी मागच्या वर्षी एकूण 5,000 करोड क्रॉस केले आहेत. आणि ते सगळ्या शहरात पण नाही आहेत, ते जवळजवळ देशाच्या 25 शहरात आहेत. तर डिकॅथलॉन जर 5,000 करोड आहे तर यासाठी आहे कारण 1.5 करोड लोक आपल्या देशातले एकतर जिम मध्ये जातात किंवा एमएचओ रनिंग करतात किंवा कोणती ना कोणती ऍक्टिव्हिटी करतात. आणि हे पुढच्या 5 वर्षात 1.5 करोडचे 3.5 ते 4 करोड होणार आहेत. तर अर्जुन, आपल्यासाठी एक फार मोठी संधी आहे कारण इथे फार कमी लोक आहेत जे डिफरन्स करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही म्हणालात की ऍथलीट्स हे प्रोडक्ट्स वापरतायत आउटसाइड ऑफ एमेच्युअर ऍथलीट, जसा मी आहे. कोणते प्रोफेशनल ऍथलीट्स यूज करतात आणि त्यांचा फीडबॅक काय प्रोडक्ट्स बद्दल? जॉन्टी सर तर आमच्या बरोबर गेल्या 3 महिन्यांपासून आहेत, पण त्याआधी आम्ही अनेक फुटबॉल टीम व रनिंग ग्रुप्स मध्ये काम करणं चालू केलं आणि त्यांचा फीडबॅक पण आम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये घेतला. मी एक पर्टिक्युलर उदाहरण देऊ इच्छितो जे मुनीशने पण तुम्हाला दिलं होतं. आमचे जेल फार चांगले होते, फार इफेक्टिव्ह होते, पण जेव्हा फुटबॉलर्स त्याला वापरत होते त्यांच्या हाताला घाम होता आणि आम्हाला हे कळलं की जेलची जी थिकनेस आहे ती अजून जास्त होऊ शकत होती कारण घामामुळे ते जेल स्लिप होत होतं. मुनीशच्या एक्सपर्टीजमुळे तो फीडबॅक आम्ही 3 महिन्यांमध्ये त्याला टर्न अराउंड करू शकलो. आम्हाला हे कळलं की अशा काय गरजा आहेत आणि त्याला कसं वापरलं जातं आणि त्या प्रोडक्ट मध्ये आम्ही काय छोटे छोटे बदल घडवू शकतो, म्हणजे तुमच्यासाठी व माझ्यासाठी हे प्रोडक्ट सुंदर ठरेल. तर मला हे जाणून घ्यायचंय की जे तुमचे प्रोडक्ट्स आहेत ते तात्पुरतं वेदनामुक्ती करतात की मूळ कारणाला नाहीसे करतात? अनुपमजी धन्यवाद. तुम्ही जो मुद्दा बोलत आहात त्याला आपण प्लेसिबो इफेक्ट सारखं समजू शकतो. आज ज्या लोकांना आपलं लाईफ पुढे जाऊनही फिजिकली ऍक्टिव्ह ठेवायचंय, त्यांना हे माहिती आहे की मला क्युअर पर्यंत पोहोचायचंच नाहीये, तर त्याआधी स्वतःला प्रिव्हेन्शनच्या स्थितीतच थांबवायचंय. तर आमचे प्रोडक्ट्स ज्यात जसं मी तुम्हाला सांगितलं मेंथॉल आहे, विंटर ग्रीन आहे, हे तुमच्या त्वचेच्या आत सबक्युटेनियस ऍब्झॉर्ब करतं आणि तुमचा रक्तप्रवाह स्लो किंवा फास्ट करतं ज्या प्रमाणात तुम्हाला वेदना मुक्तीची गरज आहे. इट्स नॉट प्लेसिबो, इट इज ऍक्च्युअली हॅव्हिंग इट्स एफिकसी. तर या मागे खूप सायन्स आणि थिंकिंग आहे. प्रयत्न करतोय, तुमचा सपोर्ट हवाय. चला याच मुद्द्यावर मार्केट डिमांड पाहून घेऊया एकदा. आमच्याकडे ऑडियन्स आहे, स्टुडिओ ऑडियन्स, जे सांगतील की त्यांच्या हिशोबाने तुमच्या प्रॉडक्टची किती मार्केट डिमांड आहे. येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा. तुमची वेळ सुरू होते आता. तुम्ही कितीची वेट लावताय? 85. 92, 92, 92. 89. जवळजवळ 90% लोकांना वाटतंय की हे प्रॉडक्ट गरजेचं आहे. थँक्यू सो मच. मी 85 म्हणाले होते. 92. तर तुम्ही एकदा तुमची अपेक्षा सांगा. तुम्हाला आमच्या टायटन्स कडून काय पाहिजे? विक्रम टायटन्स, आम्ही इथे 58 लाखावर 2% अपेक्षा घेऊन आलो आहोत.
अजून आम्ही ही आयडियाच घेतली नाही की तुमचा सेल्स फिगर काय आहे. आम्ही सेल केला आहे 15 लाख रुपयांचा आणि आमची महिना दर महिना वाढ जी आहे ती जवळपास 40% आहे. आणि हे आमचे करंट नंबर्स आहेत. आता तुम्ही बर्न करत आहात. हो. ओके. तर आमचा बर्न ऑन अ मंथली रेट रफली 13 ते 14 लाख आहे, ज्यामध्ये अप्रॉक्सिमेटली अर्धी इन्फ्रास्ट्रक्चर व सॅलरी आहे आणि बाकी 2 ते 3 लाख जे आम्ही खर्च करत आहोत, आम्ही परफॉर्मन्स मार्केटिंगवर खर्च करत आहोत. विक्रम, माझे 2 मुद्दे आहेत. एक तर तुम्ही म्हणालात की 15 लाखाचा तुमचा सेल आहे. Yes. थोडं सांगाल कोणत्या माध्यमातून किती सेल घेतो? नक्कीच. जवळपास 30% जो सेल होतोय तो आमच्या वेबसाईट मधून येतोय. आमचा अमेझॉन वरून 35 ते 40% बिझनेस येतोय आणि बाकी 15% क्विक कॉमर्स मधून येतोय. पण तो हल्लीच सुरू झाला आहे आणि आम्ही रिटेल मध्ये एक छोटंसं पॅलेट सुरू केलं आहे, तर तिथून 10% येतो. आणि तुमचं मार्केटिंग खर्च अमेझॉन आणि बाकी डिजिटल मेटा गुगल मध्ये किती आहे? माझा 4.5 लाख रुपये मार्केटिंग खर्च आहे ऑन अमेझॉन, मेटा आणि गुगलवर. त्यातला केवळ 80 ते 90 हजार फक्त अमेझॉनवर आहे. 3 ते 3.5 लाख मेटावर आहे. तुमचा 3.5 लाखाचा मॅटाचा खर्च आहे. हो. मग तुमच्या वेबसाईटवर रिपीट रेट काय आहे तेही आम्हाला सांगा. 27 ते 28% रिपीट रेट आहे. आणि टाइम पिरियड काय आहे? तो मागच्या 6 महिन्यांचा रिपीट रेट आहे. मनीषजी पहिल्यांदा. पहिल्यांदाच दोघांनाही बजर दाबलाय. बोला प्रियांका, तुम्हाला हात मिळवायचा आहे का? तुम्ही आता एखादा फंड रेज केलाय? आम्ही एक फंड रेजच्या मध्यावर आहोत. त्याच्याशी संबंधित हे व्हॅल्युएशन घेऊन आलो आहोत आणि आमचा मागचा फंड रेज 1 वर्षापूर्वी होता. तुमचं शेवटचं व्हॅल्युएशन काय होतं? आमच्या शेवटच्या राऊंडचं व्हॅल्युएशन अर्जुनजी पोस्ट मनी 17.5 करोड होतं. जर मी बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं आणि मी 5x पाहिलं तर मला 25 लाख गुंतवायला आवडतील 10 करोडच्या व्हॅल्युएशनवर. मी सुद्धा प्रियांका जीन बरोबर 25 लाख गुंतवायला तयार. या तर सगळ्यात आधी अर्जुन आणि प्रियंका थँक्यू व्हेरी मच. पण आमचा जो पहिला राऊंड आहे तो ऑलरेडी 17.5 वर रेज केलेला आहे आणि त्या पहिल्या राऊंडमध्ये आमचे बरेच असे दिग्गज लोक आहेत ज्यांच्याकडून आम्ही फार सल्ले घेत आहोत आणि ते आपापल्या फील्डमध्ये फार यशस्वी आहेत. आम्हाला वाटतं की आम्ही ही ऑफर घेतली तर त्यांच्यावर खूपच अन्याय होईल. विथ अ हेवी हार्ट हे शक्य नाहीये. सॉरी, पण आम्हाला नकार द्यावा लागतोय. पण आम्हाला इतर टायटन्सचं म्हणणं ऐकायला आवडेल. व्हॅल्युएशन जर मला पण सेम ऑफर द्यायची असेल तर मी ह्याच व्हॅल्युएशनवर देईन. त्यामुळे मी तुमच्याबरोबर हँडशेक तर करू शकणार नाही, बट आय लव्ह द ब्रँड. थँक्यू. लव्ह द पॅशन. आणि जर कोणत्याही प्रकारे ब्रँडला सपोर्ट करायचं असेल तर आय एम रेडी. थँक्यू सो मच सर. संदेशजी, तुम्ही त्या व्हॅल्युएशनला जर तुम्ही स्वीकारलं असतं तर या तिघांनंतर जिमी आणि मी पण जॉईन झालो असतो. पण मी आदर करतो की तुम्हाला असं वाटतंय की जे तुमचे वर्तमान सल्लागार आहेत ते तुम्हाला 1000 करोडच्या प्रवासाला नेणार असतील तर आमच्याकडून ऑल द बेस्ट. अनुपमजी, तुमचा पण हाच निर्णय? बघा, असं आहे की जर सगळे टायटन्स एका व्हॅल्युएशनला मान्य करत आहेत तर कोणत्याही टायटनने व्हॅल्युएशन वाढवणं हे काही योग्य संकेत देत नाही. पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की 5ही टायटन्स तुमच्या पॅशन आणि प्रोडक्टने खूप खुश आहेत आणि जर 5ही टायटन्स एकत्र तुमच्याबरोबर हात मिळवण्यास तयार आहेत तर तुम्ही आम्हा टायटन्सना काय बेस्ट ऑफर देऊ शकता व्हॅल्युएशनच्या दृष्टिकोनातून. आणि मग तुमचा जर इंटरेस्ट असेल तर आम्ही सगळे मिळून तुम्हाला एक एकत्रित डील ऑफर करू शकू. खूप चांगली गोष्ट आहे की सगळे टायटन्स. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. थँक्यू सो मच फॉर युअर मोटिवेशन. आणि आम्ही जास्तीत जास्त आता थोडीशी सूट घेऊन आम्ही 21 करोडच्या व्हॅल्युएशनवर येऊ शकतो. एकवीस मध्ये खूप डिफिकल्ट. फार अंतर आहे. तुम्ही चांगला ब्रँड बनवताय, तुम्ही चांगले फाउंडर्स आहात, पण आकड्यांमध्ये खूप फरक आहे जो आम्ही करू शकत नाही. ही एक फारच कमालीची क्वालिटी असते. फारच कमी लोकांमध्ये असते. कारण की अशा मंचावर यायचं, आपल्या प्रोडक्टला, आपल्या आयडियाला दाखवणं, सांगणं, तेही अशा दिग्गज टायटन्सच्या समोर. कुठे ना कुठे किती जरी तुम्ही अनुभवी असला तरी थोडंफार प्रेशर असतं. आणि तुम्ही आता तुमचा बिझनेस वाढवत आहात, आता सुरू केला आहे, आणि जेव्हा अशा ऑफर्स पण येतात तेव्हा नकार द्यायचा आणि तरीही तुम्ही जो विचार केलाय
त्याच्यावर ठाम राहायचं हे फार कमी लोकांमध्ये असतं. फारच कमालीची Thank you. क्वालिटी. सो विथ Thank you दिस so much. आय रिअली विश यू लॉट ऑफ लक. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. Thank you. इथे आल्याबद्दल Thank गुड लक. आमची इच्छा आहे की तुमचा हा ब्रँड खरंच खूप मोठा हो आणि लवकरच तुम्ही आयडियाबाजच्या मंचावर परत यावं. थँक्यू. थँक्यू व्हेरी थँक्यू मच. व्हेरी मच. थँक्यू. 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 तर पाहत रहा आयडियाबाज, भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच.